वगैरे कसा तो काय वर्णन तुला कोणी पोलिसांनी वगैरे विचारलं सांगू शकतोस का तू? तो थोडासा दाढीवाला माणूस होता आणि तो मूछ होती त्याला आणि असं इकडे रुमाल लावलेला आणि थोडासा टकला होता तो ओके थोडं आणि असं ब्राऊन कलरचा ड्रेस घातलेला. ओके 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 म्हणजे तो रिक्षातून उतरलाच नाही का खाली? रिक्षातूनच तुला बोल मी तिकडे बघतच होतो तेवढ्यात त्यांनी माझा हात पकडला हात पकडला आणि मला म्हणाला की तुझ्या मम्मीने मला पाठवलं तुला केला आणि मी खूप घाबरलो आणि मला वाटलं मला क्लिक झालं की घर तर इकडेच आहे बाजूला आमचं, तरी पण तू असा कसं काय बोलू शकतो म्हणून मी असा हात झटकला आणि लहान मुलांना पळून नेण्याची संख्या वाढलेली आहे. काही 2-3 महिन्यामध्ये 80 ते 80 मुलं ही बेपत्ता झालेली आहे. तशाच प्रकारचा मुलुंडमध्ये सुद्धा कुठेतरी घटना घडता राहिलेली आहे. आपल्यासोबत एक शूर असा आपला एक मित्र आहे, लहान मित्र आहे, अंश वाघ आहे त्याचं नाव. आणि त्याने काय झालं आणि कशा प्रकारे त्याने जे होणार जी घटना आहे त्याला त्यांनी कसं तोंड दिलं त्याबद्दल तो थोडीफार माहिती द्या. आज आपण इथे लायन्स क्लब मुलुंड वेस्टला जो पुरंदरे हायस्कूल त्याच्या बाजूला लायन्स क्लब आहे, बाजूला एक हिरामुंगी म्हणून ह्याच्या मागे एक प्रसिद्ध असं हॉस्पिटल आहे आणि ते शाळा आहेत, क्लासेस आहेत, भरपूर काही आहे. तर आज आपण पाहिलं की अंशने का परवा त्याच्यासोबत जी काही घटना घडली तो थोडक्यात सांगणार आहे की नक्की काय झालं होतं आणि त्याच्यासोबत त्याचे बाबा पण आहेत. तर अंश नक्की काय झालं होतं त्या दिवशी? मी त्या दिवशी क्लासमधून 4:30 वाजता निघालो आणि मी इकडं कुठून आलास तू? कुठून येत होतास? या शाळेच्या मागून येत होतो आणि इकडे फुटपाथ होती. मग रोड क्रॉस करून मी भारत बुक डेपोमध्ये गेलो. भारत बुक डेपो मध्ये गेला. ओके. मला 2 पेपर पाहिजे होते अशा ड्रॉइंगसाठी. मग मी तिकडून रोड क्रॉस करून आलो ना तेव्हा एक रिक्षावाला माझ्या बाजूला थांबला. ही शाळा आहे ना त्याच्यात ते बँड आणि ते स्टँडर्ड अटेन्शन चालू होतं. मी तिकडे बघतच होतो तेवढ्यात त्यांनी माझा हात पकडला आणि मला म्हणाला की तुझ्या मम्मीने मला पाठवलं तुला केला आणि मी खूप घाबरलो आणि मला वाटलं मला क्लिक झालं की घर तर इकडेच आहे बाजूला आमचं, तरी पण तू असा कसं काय बोलू शकतो म्हणून मी असा हात झटकला आणि गेलो. ओके म्हणजे तू त्याचा हात झटका दिला आणि पळून गेला. मग तो रिक्षातून उतरला होता का तो व्यक्ती? नाही, तो रिक्षातून बसलेला. दिसायला वगैरे कसा तो काय वर्णन तुला कोणी पोलिसांनी वगैरे विचारलं सांगू शकतोस का तू? तो थोडासा दाढीवाला माणूस होता आणि तो मूछ होती त्याला आणि असं इकडे रुमाल लावलेला आणि थोडासा टकला होता तो ओके थोडं आणि असं ब्राऊन कलरचा ड्रेस घातलेला. ओके 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 म्हणजे तो रिक्षातून उतरलाच नाही का खाली? रिक्षातूनच तुला बोलला आणि तुझा हात पकडून खेचायला लागला, मग तो हात झटकून पळून गेला. ओके. तर आपल्यासोबत अंशचे बाबा पण आहेत.